तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात असा प्रश्न असतो की बागाचे पाने खाली का पडतात। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही बाग बघू शकता, हा बाग पूर्ण गर्भधारणेमध्ये आलेला आहे। गर्भधारणेमध्ये बाग असताना बागातील हार्मोनचं सिक्रेशन होतं आणि हार्मोन्स हे ऑक्सिन मध्ये कन्वर्ट होतात, त्याच्यामुळे बागाला लवचिकपणा येतो आणि गर्भ जेव्हा खालून वरती मूव्ह होतो तेव्हा पेंदा हा फुगला जातो, त्याच्यामुळे याची जी थिकनेस आहे ही कमी होते आणि त्याचं वेट हे पान सांभाळू शकत नाही किंवा देठ सांभाळू शकत नाही, म्हणून हे पान डाऊनफॉलला लागतं। दुसरं असं कारण आहे की झाडाचं वय झालेलं आहे, की झाडाचं वय झालेलं असल्यामुळे आणि प्रेग्नन्सीचा पिरियड असल्यामुळे झाडाला अन्नद्रव्य जास्त प्रमाणात लागतात किंवा कस झाडाचा जास्त होतो। यावेळेस झाड हे सर्वप्रथम जे अन्न खातील ते खालच्या पानामधील, नंतर या स्टेम मधील आणि नंतर मुळामधून अन्न घेते, त्यामुळे याच्यामधील अन्न खाल्ल्यामुळे या पानामध्ये जीव राहत नाही आणि हे पान नंतर पिवळे पडेल आणि वाळून जाईल। तर शेतकरी बांधवांनो, करप्याने पान वाळून जाणे आणि नॉर्मली पिवळे पडून पान वाळून जाणे याचा फरक जर जाणून घ्यायचा असेल तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा।